नमस्कार, मी ज्ञानदा चव्हाण. पैसा झाला मोठा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत. गेल्या 2 भागांपासून यावर्षीच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आपण विचार करतो आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण गेल्या आठवड्यामध्येच मेडिकल इन्शुरन्स आणि त्याचे जे बारकावे असतात ते बारकावे जाणून घेतले होते. आज देखील आपण जनरल इन्शुरन्स संदर्भातच बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे 2 खास पाहुणे देखील आलेले आहेत. नाईक वेलचे हेमंत पोळे आणि त्याचबरोबर जनरल इन्शुरन्सच्या विषयातले तज्ज्ञ जे आहेत ते तज्ज्ञ दुर्गेश बिलगे जे आहेत ते सुद्धा आलेले आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत आहे. तर मुलांच्या परीक्षा सध्या संपल्या, 30 किंवा 2 एप्रिलपर्यंत 2 मे पर्यंत सगळ्या शाळांचे रिझल्ट जे काय आहेत ते सुद्धा लागतील आणि त्यानंतर आपल्याकडे खूप प्लॅन्स असतात, खास करून हॉलिडे प्लॅन्स असतात. बऱ्याच वेळा तो देशांतर्गतच असतो, पण 2-3 वर्षातून एखादा परदेश दौरा जो आहे तो सुद्धा केला जातो आणि अशा वेळेला तुमच्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स जो असतो तो ट्रॅव्हल इन्शुरन्स असणं अत्यावश्यक होऊन जातं. हा ट्रॅव्हल इन्शुरन्स नेमका काय आहे, कसा आपण तो काढू शकतो, त्यामधल्या नेमक्या गोष्टी कोणकोणत्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. जनरल इन्शुरन्स संदर्भातले तुमचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता. यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 022-666-30235. आपण डिस्कशनला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगूयात की ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय. वेगवेगळ्या पद्धतीचे इन्शुरन्सेस आपल्याला माहिती आहेत. ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय? कोणताही भारतीय नागरिक 6 महिन्याच्या बाळापासून 70 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत ही पॉलिसी घेऊ शकतो. 5 प्रकारचे उद्दिष्ट असू शकतात. म्हणजे बिझनेस, ऑफिशियल, हॉलिडे, स्टडी आणि एम्प्लॉयमेंट. 5 कारणासाठी माणूस भारतीय नागरिक पॉलिसी घेऊ शकतो आणि वयोमर्यादा आहे 6 महिन्यापासून 70 वर्षापर्यंत. तर मग हा जो इन्शुरन्स असतो तो नेमका आपल्याला कुणाकडे जाऊन घेता येईल, कसा मिळवता येतो हा इन्शुरन्स? सध्या भारतात 20 जनरल इन्शुरन्स कंपनी आणि 2 स्पेशलिस्ट हेल्थ इन्शुरन्स कंपनीज आहेत. म्हणजे एकंदर 22 कंपनीज अंडरराईट करतात ही पॉलिसी. आपण अनेक वेळेला बघितलं की आतापर्यंत कसं मिडल क्लास पीपल फक्त देशांतर्गत म्हणजे इंडियामध्येच ते लोक त्यांचे हॉलिडेज सेलिब्रेट करायला जायचे, पण सध्या हातामध्ये पैसा देखील आलेला आहे, अप्पर मिडल क्लास बनलेला आहे मिडल क्लासचा माणूस आणि त्यामुळे परदेशवारी सगळेजणच करतात. तर ही परदेशवारी करत असताना माझ्या मते तुमच्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स असणं खूप महत्वाचं आहे. कारण काय नेमकं त्यामागचं? कारण जेव्हा परदेशात माणूस जातोय भारतीय नागरिक, 2 प्रकारची त्याला समस्या उद्भवतात. एक म्हणजे दुर्घटना आणि सेकंड आजारीपणा. आणि ही पॉलिसी दुर्घटना आणि सिकनेस किंवा आजारीपणा दोन्ही कव्हर करते. हे पण तुम्ही काय सांगाल या इन्शुरन्स बद्दल स्पेसिफिकली? एक महत्त्वाचा मुद्दा असा की जर मेडिकल ट्रीटमेंट म्हटलं किंवा एखादी ट्रीटमेंट जर लागली तर आपल्या भारतापेक्षा परदेशामध्ये ही ट्रीटमेंट खूप एक्सपेन्सिव्ह असू शकते, जी आपल्याला परवडण्या पलीकडे असू शकते. त्यामुळे आम्ही नेहमी इन्सिस्ट करतो की जेव्हा तुम्ही बाहेरगावी जेव्हा ट्रॅव्हल करायला जाता ओव्हरसीज ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणं अगदी गरजेचं आहे. कसा मिळवावा बेसिकली ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि कोणकोणत्या टर्म्स अँड कंडिशन्स पहिल्यांदा पडताळून पाहाव्या आपण जेव्हा ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतो तेव्हा? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना बेसिकली तुम्ही कुठल्या कंट्रीज जाता ते खूप महत्त्वाचं असतं, कारण का प्रत्येक कंट्रीसाठी हे नियम वेगळे आहेत. प्रीमियम रेट्स त्या हिशोबाने चार्ज केले जातात. नंतर किती ड्युरेशन करता जाताय तुम्ही, बरोबर. तुमचा इन्शुरन्स हा इंडियामध्ये तुम्ही फ्लाईटमध्ये बसल्यापासून तुम्ही परत येईपर्यंत पूर्ण इन्शुरन्स कव्हरेज असतो. आणि टर्म्स अँड कंडिशन्स तुम्ही बघायला गेलं तर ऑलमोस्ट बऱ्याचशा कंपन्यांचे इक्वल टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, कारण का इट्स जनरल इन्शुरन्स कंपनी अंडर येतात इन्शुरन्स आहे. आणि ह्या इन्शुरन्स घेताना मोस्टली तुम्ही इन्शुरन्स कंपनीजकडनं डायरेक्टली इन्शुरन्स पॉलिसीज घेणं अतिशय फायद्याचं ठरू शकतं. हे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पिरियड काय असतो, कालावधी नेमका काय असतो? आणि कमीत कमी 7 दिवस आणि मॅक्झिमम 180 दिवस. 180 दिवस. कोणता हॉलिडे आणि बिझनेस आणि ऑफिशियल कारणासाठी जात असेल तर 6 दिवसापासून 180 दिवसापर्यंत. आणि स्टुडंट आणि एम्प्लॉयमेंट पॉलिसीज 1 वर्षासाठी दिल्या जाते. मग या तुम्ही 5 टप्पे सांगितले की 5 सेक्शन्स मध्ये आपण हा ट्रॅव्हल इन्शुरन्स घेऊ शकतो. फरक नेमका काय? काही स्लाइड त्याच्यामध्ये हे असते. ओव्हरसीज ट्रॅव्हल मेडिकल 2 प्रकारचे असतात. स्टडी आणि एम्प्लॉयमेंट एक आहे आणि बिझनेस, हॉलिडे आणि ऑफिशियल. बिझनेस, हॉलिडे, ऑफिशियल पॉलिसीमध्ये 6 प्रकारचे कव्हरेजेस असतात. एक म्हणजे मेडिकल एक्सपेन्सेस आणि पर्सनल ॲक्सिडेंट, लॉस ऑफ बॅगेज, लॉस ऑफ पासपोर्ट आणि डिले इन चेक इन बॅगेज आणि पर्सनल लायबिलिटी. हे 6 प्रकारचे कव्हर्स असतात. आणि स्टडी एम्प्लॉयमेंटमध्ये फक्त मेडिकल एक्सपेन्सेस आणि रिपॅट्रिएशन, इव्हॅक्युएशन आणि कॉम्पेन्सेशन टू पेरेंट्स, म्हणजे कॉम्पेन्सेशन टू गार्डियन किंवा पेरेंट किंवा स्पॉन्सर, हे 3 कव्हर्स मिळतात. म्हणजे फक्त त्या व्यक्तीचा किंवा त्या विद्यार्थ्याचा इन्शुरन्स असं नाही, स्पेसिफिकली आपण बघायला गेलो तर तुमच्यावर जे सामान असतं त्याचा सुद्धा इन्शुरन्स तुम्हाला मिळू शकतो.
पण त्याला काहीतरी मर्यादा असते, म्हणजे लिमिट असते. फॉर एक्झाम्पल डिले इन चेक इन बॅगेज असेल फक्त $100. अच्छा, लॉस ऑफ पासपोर्ट असेल $250 ते $300. त्यालाही लिमिटेशन्स आहेत हो. म्हणजे. याच्यामध्ये अगदी महत्वाचा जो कव्हर त्याच्यामध्ये आम्ही जो अनुभवला की आमच्या क्लायंट्सनी एक्सपिरियन्स केलेला तो असा की जेव्हा आपण परदेशी जातो, मे बी एखादा इन केस थेफ्ट होते किंवा चोरी होते एअरपोर्टवरती, अशा केसेस बऱ्याचशा आम्ही बघितलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये अजून एक कव्हरेज मिळतं की इमर्जन्सी कॅश असिस्टन्स ऑन दी स्पॉट इन्शुरन्स कंपनीकडनं कोणीतरी येऊन तुम्हाला तिथे कॅश प्रोव्हाइड करतं, सो दॅट तुम्ही तिथली जी तुमची गरज असते पैशाची ती तिथे साध्य होते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कव्हर विच इन्शुरन्स कंपनीज ऑफर करतात. नक्की पॉलिसी चांगली कशी आहे ते नेमकं कसं ओळखावं आणि त्याचा वापर कसा करावा त्या पॉलिसीचा बेसिकली? म्हणजे तुम्ही PSU कडनं पॉलिसी घेता का प्रायव्हेट सेक्टरकडनं पॉलिसी घेता त्याच्यावर अवलंबून असतं. नॉर्मली प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. उदाहरणार्थ तुम्ही न्यू इंडियाची पॉलिसी घेतली किंवा कुठल्याही PSU कंपनीची पॉलिसी घेतली, तेव्हा $50,000 पासून $5 लाख पर्यंत तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज मिळू शकते. $50,000 पासून $5 लाख, आणि पर्सनल लायबिलिटी $2 लाख मिळू शकते तुम्हाला. अच्छा, प्रत्येक कंपनीचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. उदाहरणार्थ काही प्रायव्हेट कंपनी हायजॅक अलाउन्स देतात, पण PSU हायजॅक अलाउन्स देत नाही. म्हणून भारतात 22 कंपनीज आहेत, त्यामुळे तुम्ही जे काय निवडाल इन्शुरन्स कंपनी त्याच्यावर अवलंबून असतं. त्याचा प्रीमियम कसा असतो त्या संदर्भात काय सांगाल? प्रीमियम 4 फॅक्टरवर अवलंबून असतं. एक म्हणजे वय, सेकंड ट्रिप ड्युरेशन म्हणजे किती दिवसासाठी तुम्ही फॉरेनला जाता, तिसरं कंट्रीज ऑफ व्हिजिट कुठल्या राष्ट्राला तुम्ही जाता, आणि थर्ड सम इन्शुर्ड, फोर्थ सम इन्शुर्ड आहे. एकंदर 4 फॅक्टर्स आहेत. ₹600 $27,000 पर्यंत प्रीमियम असू शकतो. 750 पासून कमीत कमी 27,000 पर्यंत. एवढ्या सगळ्या पॉलिसीज आहेत, एवढे सगळे इन्शुरन्सेस आहेत, पण मी जर का वर्षभरातनं एकदा किंवा दोनदा फक्त देशांतर्गतच म्हणजे इंडिया टू इंडियाच मी फिरत असेल, क्वचित कधीतरी मी फॉरेन टूर्स करत असेल, तर माझी नेमकी गरज काय आहे हे मी कसं ओळखायला पाहिजे? तुम्ही देशात फिरत असाल तर मला एक सुहाना सफर पॉलिसी म्हणून मिळू शकते तुम्हाला. त्याच्यात बॅगेज, पर्सनल ॲक्सिडेंट आणि पर्सनल बिलॉंगिंग्स हे तिन्ही कव्हर होतात. डोमेस्टिक ट्रॅव्हल डोमेस्टिक ट्रॅव्हल जेव्हा तुम्ही करता तर ही डोमेस्टिक इन्शुरन्स पॉलिसी आहे इन्शुरन्स कंपनीची, आणि बाहेर जातो तेव्हा आपण ओव्हरसीज ट्रॅव्हल पॉलिसी ही घेतो. आणि ही ब्रँड प्रोडक्ट आहे. पण सुहाना सफर पॉलिसी एक ब्रँड प्रोडक्ट आहे. ओव्हरसीज ट्रॅव्हल पॉलिसी जी आहे तुम्ही आताच म्हणाला त्या संदर्भात काय सांगाल? माझी गरज किती आहे त्यानुसार मी ती कशी घ्यावी? म्हणजे बेसिकली ट्रिप ड्युरेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. जेव्हा तुम्ही आपण एखाद्या डेस्टिनेशनवर जातो त्याचे तुम्ही किती दिवसाकरता जाणार आहात आणि तुम्हाला कव्हरेज किती हवे ते आता साधारण ऑन अन ॲव्हरेज आम्ही कव्हरेज रेकमेंड करतो की साधारण $2 ते $2.5 लाख US कव्हर असावं. कव्हर घेताना $50,000 ते $5 लाख कव्हर मिळतं. आपण ठरवू शकतो की किती समेशोर्ड असावी. तुम्ही अमेरिकेला जात असाल, अमेरिका कॅनडा, मला $5 लाख मिळू शकतो. अच्छा, म्हणजे बेसिकली आपली गरज काय आहे ती गरज आधी ओळखावी आणि त्याच्यानंतरच ट्रॅव्हल इन्शुरन्स जो आहे, पॉलिसीज ज्या आहेत त्या आपण घ्याव्यात. हे डिस्कशन असंच सुरू होणार आहे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक.